वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण पाहणार आहोत मस्त अशी ही डाळीच्या पिठाची पाकातील बुंदी. इथं मी हरभऱ्याच्या डाळीच्या पिठापासून बनवलेली मोठी बुंदी घेतलेली आहे 2.5 किलो. तर 2.5 किलो साखर घेतलेली आहे, वेलदोडे जायफळची पावडर व चवीसाठी मीठ. इथं मी गॅस ऑन करून पातेलं ठेवलेलं आहे. आता 2.5 किलो बुंदी बनवण्यासाठी मी 2.5 किलो इथं साखर घेतलेली आहे. आता साखर भिजेल एवढं पाणी ह्यामध्ये घालायचं आहे आणि छान एकतारी पाक करून घ्यायचा आहे. हे पहा, आपली साखर सगळी विरघळलेली आहे. आता पाक आला काय ते पाहूया. हे पहा, अशा पद्धतीनं तार आली पाहिजे. आता पाक आपला तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे व बुंदी ह्यामध्ये घालायची आहे. लग्नामध्ये पूर्वीची लोक अशा टाईपची गोड बुंदी बनवत होते व पाहुण्यांना 1 वाटी गोड बुंदी व 1 वाटी चिवडा असं सर्व करत होते. तर ही गोड बुंदी आता इथं 5 मिनटं पाकामध्ये ठेवायची आहे. 5 मिनटं झालेली आहेत. हे पहा, मस्त अशी ही बुंदी आता पाकामध्ये इथं मुरलेली आहे. आता ह्यामध्ये चवीसाठी मी थोडंसं मीठ टाकणार आहे व वेलदोडी जायफळची पावडर 2 चमचे टाकणार आहे व 1 चमचाभर तूप घालणार आहे व परत हे छान असं मिक्स करून घेणार आहे. तर मस्त अशी ही गोड बुंदी आता इथं रेडी झालेली आहे आपली. आता मी सर्विंग बाउलमध्ये ही बुंदी काढून घेणार आहे. तर हे पहा, मस्त अशी ही पाकातली बुंदी आता इथं खाण्यासाठी तयार आहे. बुंदी तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाला, प्रसादाला करून सर्वांना देऊ शकताय. अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे. तर अशा पद्धतीनं ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा व ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.